प्रेज लॉर्ड. वचनात जाण्या अगोदर प्रार्थना करणार आहोत आपण. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही आज समय जे काही वचन घेऊ, आजच्या ह्या वचनांद्वारे परमेश्वरा तुझ्या आत्म्याने तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा तू चालव. पवित्र आत्मा तू आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे जगण्यासाठी कृपा पुरव. तू आम्हाला सहाय्य कर. या वचनाद्वारे ऐकणं प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू, आज जसं आम्ही वचन घेणार आहे की तुझं भक्ती करण्याचं सामर्थ्य काय आहे, तुझ्या भक्तीमध्ये कशा प्रकारे बंधनं तुटतात, कशा प्रकारे तुझ्या भक्तीमध्ये तू स्तुतीच्या सिंहासनावर विराजमान होतो, आजच्या ह्या वचनांद्वारे आम्हाला कळू दे बाप्पा की भक्तीचं सामर्थ्य काय आहे. प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शिकव, तू आम्हाला चालव. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करत आहे, म्हणून माझ्या देवा तू आई. आमेन. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये असं दिलेलं आहे. आज आपण जे वचन घेणार आहोत, आपण जी स्तुती करतो, जी भक्ती करतो, जी आराधना करतो, काय त्या स्तुतीच्या आराधनामध्ये परमेश्वर विराजमान होत आहे का? काय आपण स्तुती करत असताना आपले बंधनं तुटत आहेत का? काय स्तुतीस्तवन करत असताना, भक्ती करत असताना देवाचा स्पर्श आपल्याला होतोय का? देवाचा अनुभव आपल्याला येतोय का? प्रभूची उपस्थिती आपल्याला जाणवते का? आज या विषयावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि जर जाणवत नसेल, आमची बंधनं तुटली जात नसतील, देवाचा स्पर्श आम्हाला होत नसेल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला जाणवत नसेल, तर कारण काय आहे? आज या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आपल्याला शिकायचं आहे. का? कारण आपण भक्ती करत असताना, देवाची स्तुती करत असताना देवाचं सामर्थ्य उतरावं, देवाची उपस्थिती आपल्याला जाणवावी, देवाचा अनुभव आपल्याला व्हावा, आपले बंधन तुटले जावे, आलेले लोक आशीर्वादित व्हावे. यासाठी स्तुती आराधना किती महत्वाची आहे आणि ती कशा प्रकारे असावी, आज बायबलमधून आपण शिकायचं आहे. कारण की जर आपल्याला कळालं नाही की आपण स्तुती करतोय, भक्ती करतोय, आराधना करतोय, पण आपल्याला कशाही प्रकारचा अनुभव येत नाही, तर आपलं एकत्र येणं, भक्ती करणं व्यर्थ आहे. देवाच्या लेकरांनो, जगामध्ये कितीतरी जगिक लोक आहेत, आपल्यापेक्षा उत्कृष्ट ते गातात, क्लासिकल गातात, पण याचा अर्थ असं नाही की त्यांना देवाचा अनुभव येतोय, त्यांना देवाचा स्पर्श होतोय, ते देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होतं. पण बायबलमध्ये दिले की त्यांच्यात आणि आपल्या भक्ती करण्यामध्ये फरक आहे. आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो तो जिवंत आहे, स्तुतीच्या सिंहासनावर विराजमान होणारा आहे, तो युगानुयुग सारखा राहणारा आहे. आणि म्हणून आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की मी जी भक्ती करत आहे ती आत्म्यात आहे का? त्या भक्तीचा मला किंवा इतरांना काही लाभ होत आहे का? स्पर्श होत आहे का? देवाचा अनुभव, देवाची उपस्थिती मला जाणवत आहे का? आणि जर जाणवली नाही तर आम्ही आहे तिथेच राहू, आमच्यामध्ये काही बदल होणार नाही, आमचे बंधनं तुटले जाणार नाही, आम्ही आशीर्वादित होणार नाही. आणि जर आम्हाला असं वाटतं की आम्ही आशीर्वादित व्हावं, आम्ही आमच्या बरोबरचे असणारे लोक आशीर्वादित व्हावं, आज आम्हाला भक्तीचं गांभीर्य कळणं गरजेचं आहे. म्हणून एक वचन आपण पहिल्यांदा घेऊया. बायबल सांगतं की ज्या वेळेस शलोमोनाने मंदिर बांधलं आणि शलोमोनाने मंदिर बांधल्यानंतर ते मंदिर ज्यावेळेस उपकार स्तुती करण्यात आली, मंदिर बांधल्यानंतर बायबल सांगतं की कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये ती स्तुती भक्ती करत असताना, देवाची आराधना करत असताना परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं. वचन वाचत असताना मी म्हटलं, प्रभू आता का होत नाही? प्रभू युगानुयुग सारखा राहतो. वचन काढूया आपण जाऊया 2 इतिहासामध्ये. 2 इतिहास 5 अध्याय. 2 इतिहास 5 अध्याय. आणि माझा विश्वास आहे की यानंतर जर तुम्ही भक्ती कराल, देवाचा अनुभव तुम्हाला होईल, देवाचा स्पर्श तुम्हाला होईल, देवाची उपस्थिती तुम्हाला जाणवेल.
अशा प्रकारे आपण देवाची भक्ती करूया. काढूया आपण वचन 2 इतिहास 5वा अध्याय 11व वचन. असे झाले की याजक पवित्र स्थानातून निघाले, कारण जे याजक हजर होते त्या सर्वांनी आपणास पवित्र केले होते. जे याजक पवित्र स्थानात हजर होते ते त्यांनी सर्वांनी आपल्याला काय केले होते? पवित्र केले होते. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्यांनी यावेळी आपल्या वर्गाप्रमाणे पाळ्या धरल्या होत्या. त्यांचे काय होत्या? पाळ्या होत्या की आज तू, उद्या तू, परवा तू. ठीक आहे. 12. आणि लेवी ही जे गात होते ते सर्व म्हणजे आसाफ, हेमान, येदुथून आपल्या मुलाभावांना सुद्धा पांढरी बारीक सुताची वस्त्र ल्याले, झांजा, सतारी, विणा वाजवीत वेदीच्या पूर्वेकडे उभे होते. आणि त्यांच्याबरोबर 120 याजक कर्ण वाजत होते. किती? 120. आणि असे झाले की कर्णे वाजवणारे, गाणारे एक होऊन जेव्हा एकाच सुराने वाजवून परमेश्वराचे स्तवन करीत उपकार मानित होते, आणि जेव्हा कर्णे, झांजा, वाद्ये वाजवून तो उत्तम आहे, त्याची प्रेमदया सर्व काळ आहे असे मोठ्याने गात यहोवाला स्तवित होते, तेव्हा घर म्हणजे परमेश्वराचे घर मेघाने भरून गेले. ते इतके की मेघामुळे याजकांना सेवा करायला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवाचं घर भरलं होतं. प्रेज लॉर्ड. बायबल काय सांगत आहे की ते झांजा, वाद्य वाजून अशा प्रकारे गात होते की तुझी प्रेम दया सर्व काळ आहे. ते मोठ्याने गात देवाला स्तवित होते, तेव्हा ते घर परमेश्वराच्या मेघाने भरून गेले. अशा प्रकारे भरून गेले की त्यांना असं उभं सुद्धा राहता येत नव्हतं. असे ते हालत होते. आणि तो अनुभव मी घेतलेला आहे. अशा प्रकारे ते असे हालत होते की त्यांना उभं राहता येत नव्हतं. आणि बायबलमध्ये दिले की बघा 11 वचन, याजक पवित्र स्थानातून निघाले आणि जे याजक हजर होते त्या सर्वांनी आपणास काय केलं होतं? पवित्र केलं होतं. कशा प्रकारे मंदिरामध्ये देवाचं तेज आलं होतं, सामर्थ्य उतरलं होतं. त्यांनी तो अनुभव घेतला, तो अभिषेक त्यांनी पाहिलं. आणि दुसरं जर उदाहरण घेतलं तर बायबलमध्ये दिले की ज्यावेळेस प्रेसित पौल आणि सिला तुरुंगात होते, जखमेमध्ये असताना, त्रासामध्ये असताना, त्यांना तुरुंगात टाकलेले असताना, बायबलमध्ये दिले की ते देवाची भक्ती करू लागले. तू चांगला आहे, तू उत्तम आहे, तुझी प्रेमदया सनातन आहे. बायबल सांगतं की त्या तुरुंगामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य उतरलं, अभिषेक उतरला, तुरुंगाचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडले गेले. अशा प्रकारे बायबलमध्ये दिले की स्तुती स्तवनामध्ये परमेश्वर विराजमान होतो, बंधनं तुटले जातात. मग आज का नाही? आज ह्या गोष्टी का होत नाही? आज आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आज आपल्याला वचनातून शिकायचं आहे. आणि आम्हाला ही एक तहान ठेवायची आहे, एक भूक ठेवायची आहे. मला तो स्पर्श पाहिजे, मला तो अनुभव पाहिजे प्रभू, मला ती भूक पाहिजे प्रभू. नाही तर तुमचं आणि आमचं गाणं ना, जगातल्या गाण्यांमध्ये काय फरक? तेच तर खूपच छान गातात. थोडं जरी गायला लागले, नाचायला लागले की लोकांना नाचावंसं वाटते. त्यांचा आवाज गाण्याचा असं वाजनाचं असं वाटते की नाही? मग अभिषेक कुणाच्या ह्याच्यामध्ये असते? तो सैतानाचा अभिषेक आहे. प्रेज लॉर्ड. तो सैतानाचा अभिषेक आहे. बायबल सांगतं जगाशी समरूप होऊ नका. तुम्ही जगामध्ये आणि आत्मिक जगामध्ये तुम्ही एक नाही राहू शकत. एक तर जगामध्ये राहू शकता, नाही तर आत्मिक जगामध्ये राहू शकता. दोन्ही जगात एकत्र तुम्ही भारतात आणि अमेरिकामध्ये एकाच वेळेस राहू शकता का? मग आत्मिक जगात आणि जगिक जगामध्ये आपण एकत्र कसं राहू शकतो? आपण जगाचे पण गाणे गाऊ शकतो आणि देवाचेही गाणे गाऊ शकतो. तिथं देवाची उपस्थिती कशी येईल? आपण जगामध्ये पण नाचतो आणि देवाच्या गाण्यावर पण नाचतो, तिथं देवाची उपस्थिती कशी जाणवेल? प्रेज लॉर्ड. आज मला ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की अरे मी जर देवाच्या पायाजवळ बसले तर मला देवाची उपस्थिती पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. त्या ठिकाणी काय झालं? देवाचं मंदिर सामर्थ्याने भरलं होतं.
प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगते की त्या ठिकाणी ते जे याजक आले होते त्यांनी स्वतःला काय केलं होतं? पवित्र केलं होतं. काय केलं होतं? पवित्र केलं होतं. आणि म्हणून बायबल सांगतं की परमेश्वर होमार्पणाने संतुष्ट होत नाही. आज होमार्पण आपण म्हणतो आमच्या ओठाचं फळ हे होमार्पण आहे, यज्ञ आणि अर्पण आहे. प्रभू ते तू स्वीकार. पण देव पूर्वीचे जे होमार्पण करत होते, गायी बकरे वासरू याचं जे होमार्पण करत होते, देवाला आवडत होतं का? देव ते ग्रहण करत होता का? खरोखर देवाला ते मान्य होत होतं का? आणि म्हणून बायबल काय सांगतं आपण वाचूया वचनामध्ये की स्तोत्रसंहिता 51 अध्यायामध्ये या वचनात जाऊया. स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि वचन पाहूया. 16 वचन पाहूया. 51 अध्याय. आपण आज बघत आहोत का देवाला माझी भक्ती आवडते का? प्रेज लॉर्ड. स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि वचनात पाहूया 16 वचन. यज्ञाची आवड तू धरत नाहीस, धरली असतीस तर मी तो दिला असता. होमार्पणाने तुला संतोष होत नाही. स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो की आपण पुन्हा या वचनाकडे येणार आहोत, पण तो म्हणतो की यज्ञाची आवड तू धरत नाही. धरला असतास तर मी तुला दिला असता. होमार्पणाने तुला संतोष होत नाही. देवाला संतोष कशाने होतं? यज्ञार्पणाने. ठीक आहे, आम्ही म्हणतो स्तुती आराधनाने, आभार स्वरूपाच्या यज्ञार्पणाने, पण त्याने तरी होईल का? ते देवाला आवडतं का? काय देव ते ग्रहण करेल का? एका वचनाने प्रभूने मला स्पर्श केलं. काढूया आपण आमोस पुस्तक, परत याच्याकडे येणार आहोत. आमोस पुस्तक मध्ये जाऊया. आमोस 5 अध्यायमध्ये जाणार आहोत आपण. आमोस 5 अध्याय 21 वचनापासून वाचूया. आमोस 5 अध्याय 21 वचन. मी तुमच्या सणाचा द्वेष करतो, मी ते अवमानतो. मी तुमच्या मेळ्याचा वास पण घेणार नाही. जरी तुम्ही आपली होमार्पण अन्नार्पण अर्पिली तरी मी ती स्वीकारणार नाही. तुमच्या कष्टपासूनच्या शांत अर्पणे याकडे मी लक्ष लावणार नाही. 23. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर, तुझ्या विनांचे वादन मी ऐकणार नाही. काय लिहिलंय? तू आपल्या वाच 22-23 वचन. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर, कारण तुझ्या विनांचा वादन मी ऐकणार नाही. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर. तुझ्या विनांचे वादन मी ऐकणार नाही. काय आपला गोंगाट प्रभू ऐकत आहे का? आपलं वाजवणं देवा ऐकत आहे का? गीतांचा गोंगाट. आज आपलं लोकांना ते गोंगाटच वाटत असणार. लोकांना जर गोंगाट वाटते तर आपल्याला किती देवाला किती वाटत असणार आहे? गीतांचा गोंगाट दूर कर, कारण 24. तर न्याय जलाप्रमाणे, न्याय पण सदा वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो. अहो इस्रायलच्या घरात तुम्ही राहणार 40 वर्ष मला यज्ञदाने अर्पित होता का? तुम्ही तर आपला राजांचा ढेरा, मूर्तीचा देवारा, तुम्ही आपणासाठी केलेला तुमच्या देवाचा तारा वाहून नेत होतात. हे बायबल सांगतं की ते कशा प्रकारे ते अंधारात होते. हा, तुझे होमार्पण मला नकोय, त्याचा मी वास घेणार नाही. तुझं अन्नार्पण नकोय मला, कारण मी काही स्वीकारणार नाही. तुझ्या गीतांचा गोंगाट तू माझ्यापासून काय कर? दूर कर. आणि म्हणून बायबल सांगतं स्तोत्रसंहिता, आपण याच्याकडे परत येऊया. बायबलमध्ये दिलेलं आहे की तो स्तोत्रसंहिता लिहिणारा काय म्हणत आहे. काढूया आपण वचन. स्तोत्रसंहिता लिहिणारा काय म्हणत आहे, परत वचन काढूया. 16. कारण तू यज्ञाची आवड तू धरत नाही, धरली असतीस तर मी तुला दिला असता. होमार्पणाने तुला संतोष होत नाही. 17 वचन. देवाचं यज्ञ म्हणजे फुटलेला आत्मा, फुटलेलं आणि पश्चातापी हृदय, हे देवा तू कधी तुच्छ मानणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचा यज्ञ काय आहे? देवाचा यज्ञ आहे फुटलेला आत्मा, तुटलेलं हृदय. बायबल सांगतं पश्चातापी अंतःकरण. हालेलुया. तो तुच्छ मानणार नाही, तो तुच्छ मानणार नाही. आज आम्हाला वाटतं की आमची भक्ती ऐकावी,
आम्हाला वाटतं की आमची स्तुती आराधनामध्ये देव विराजमान व्हावं. आम्हाला वाटतं की आमची बंधनं तुटले जावे. आम्हाला वाटते की आमच्या देवाने आम्हाला आशीर्वादित करावं. पण ते फुटलेला आत्मा आहे कुठे? ते पश्चातापी हृदय आहे कुठे? कारण अशा यज्ञाने प्रभू संतुष्ट होतो. आज देवाची इच्छा आहे, आज आम्ही जगाशी एक न होता आम्ही पश्चाताप करावा, देवामध्ये यावं. आम्ही आमच्या सर्व चुकीच्या, वाईट वागण्याच्या, वाईट बोलण्याच्या, सर्व चुकीच्या गोष्टींचा आम्ही काय करावा? पश्चाताप करावा. आम्ही कठीणपणा आमच्यातलं सोडून द्यावा. बघा बायबल सांगतं की फुटलेला आत्मा आणि पश्चातापी हृदय तो तुच्छ मानणार नाही. माझी इच्छा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभूला म्हणा, माझं हृदय तोड, मला 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 पूर्ण पश्चातापी अंतःकरण दे. प्रभू मला जगाकडे लक्ष लावायचं नाही, तुझ्याकडे लक्ष लावायचंय. मला जगाशी समरूप व्हायचं नाही. जगाशी एक होणं म्हणजे काय आहे? त्यांच्यामध्ये त्यांचा आणि आपलं एक. बायबल सांगतं की जो देवाशी एक झाला, जो देवाच्या आत्म्याशी एक झाला, तो आणि देव एक आहे. जो प्रभूशी जडला तो आणि देव एक आहे. जर आम्ही जगाशी जडू तर जग आणि आम्ही मग जग जे श्रापामध्ये आहे, जग जे अंधारामध्ये आहे, आम्ही त्यांच्याशी भागी पण केलेलं आहे. त्यांच्याशी भागी पण केलेलं आहे, पार्टनरशिप केलेली आहे. इंग्लिशमध्ये भागी पण म्हणजे पार्टनरशिप. बायबलमध्ये दिलंय की आमचं भागी पण देवाशी आहे. दिलेल्या वचनामध्ये 1 योहान मध्ये काढू वचन, याच्यामध्ये परत येणार आहोत. 1 योहानाचं पत्र आमचं भागी पण कुणाशी आहे? देवाशी आहे असं बायबलमध्ये दिलंय. म्हणून आज आम्हाला या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे का जर आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, देवाचा अनुभव होत नाही, देवाचा स्पर्श होत नाही, देवाची उपस्थिती जाणवत नाही, तर आमचं भागी पण कुणाशी आहे? 1 योहानाचं पहिलं पत्र काढलं वचन. 1 योहान पहिलं पत्र 3रं वचन, पहिला अध्याय 3रं वचन. पहिला अध्याय 3रं वचन. जे आम्ही पाहिले आहे, जे ऐकले आहे ते तुम्हास यासाठी कळवतो की तुमचेही आमच्याशी भागीपण व्हावे. आमचे भागीपण तर बापाशी, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याशी आहे. आमेन. आमचं भागीपण कोणाचं आहे? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आहे. आम्ही कुणाशी जडत आहोत? आज आम्हाला जगाशी नाही तर जडायचं. येशू येण्याची वेळ झाली आहे. जो कोणी जगाशी जडलाय तो जगामध्ये राहणार आहे, पण जो प्रभूशी एक झालेला आहे, प्रभू त्याला आपल्या जवळ घेणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आमचं भागी पण प्रभूशी आहे. अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. प्रेझला अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. आमचं भागी पण कोणाशी आहे? आणि म्हणून तो काय म्हटला की देवाला काय आवडतं? फुटलेला आत्मा. देवाचा यज्ञ काय आहे? देवाचा यज्ञ काय आहे? आणि फुटलेलं पश्चातापी देव तुच्छ मानणार नाही. कठीणपणा सोडा. देवासाठी असं ताणलेले व्हा. मला तुझी गरज आहे प्रभू, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, मला तुझ्याशी एक व्हायचंय, तुझ्याशिवाय मला जगात काहीच नको. तेव्हा देवाची उपस्थिती तुम्हाला जाणवेल. तेव्हा तुझी देवाची उपस्थिती. स्तोत्रसंहिता 51 मध्येच काय म्हणत आहे? स्तोत्रसंहिता लिहिणारा बघा बायबलमध्ये काय दिलेलं आहे की 6व्या वचनापासून 51:6. अंतर्यामात सत्य तुला आवडतं, गुप्त हृदयात तू मला ज्ञान कळवशील. माझ्या अंतर्यामामध्ये जे सत्य आहे ते प्रभूला आवडतं, आणि गुप्त हृदयात प्रभू काय कळवेल? ज्ञान कळवेल. यजोबाने तू मला निर्मळ कर म्हणजे मी स्वच्छ होईल, मला धू म्हणजे हिमासारखा मी पांढरा होईल. स्तोत्रसंहिता म्हणतो, लिहिणारा म्हणतो, मला निर्मळ कर, मला स्वच्छ कर, मला पांढरं कर, हिमासारखा बर्फासारखा पांढरं कर मला.
तुझा गोंगाट, गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर कर, ते मी ऐकणार नाही. ही अशी प्रार्थना करतो का आपण? आमचा आत्मा फुटलेला आहे का? आमच्या अंतःकरण पश्चातापी आहे का? आम्ही देवासाठी ताणलेलो आहोत का? भक्ती करून उपयोग काय आमचा? स्तुती करून उपयोग काय आमचा? आराधना करून उपयोग काय आमचा? जर आमची बंधनं तुटत नाही, आमचं प्रार्थना ऐकली जात नाही तर? पुढे लिहिलेलं आहे एका वचनात, तुझी प्रार्थना मी ऐकणार नाही, असं पण लिहिलेलं आहे. तुझी प्रार्थना मी ऐकणार नाही असं पण लिहिलंय. पण आता या वचनात पुढे काय दिले बघा. आनंदाने हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली हाडे उल्हासतील आणि माझ्या पातकांपासून तू आपलं मुख लपीव, सर्व अन्याय पुसून टाक. हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण, माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर. तू आपल्या समोरून मला दूर टाकू नको, आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. तू आपल्या तारणाचा आनंद मला परत दे, उत्सुक आत्म्याने मला सावरून धर. मग मी अपराधास तुझा मार्ग शिकवीन, पातके तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या तारणाच्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला मुक्त कर, म्हणजे माझी जीभ मोठ्याने तुझे न्यायपणाविषयी गाईल. माझ्या दोषापासून मला मुक्त कर, मग माझी जीभ काय करील? मोठ्याने न्यायपणाविषयी. मला एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत तू कर. तुझा आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. तुझं यजमाने मला स्वच्छ कर, मला हिमासारखं तू पांढरं कर. तुझा आनंद, तुझा हर्ष मला ऐकू दे. माझी मोडलेली हाडे तू ते उल्हासतील, माझ्या पातकांपासून तू आपलं मुख लपव, माझा अन्याय माझ्यापासून पुसून टाक. माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण, माझ्यामध्ये स्थिर आत्मा नवा कर. तू आपल्या समोरून मला दूर टाकू नको, पवित्र आत्मा तू माझ्यापासून काढून घेऊ नको. तू बायबलमध्ये दिले की तो तारणाचा आनंद मला परत दे. पण यामध्ये आपण 14 वाचूया. हे देवा, माझ्या तारणाच्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला मुक्त कर, म्हणजे माझी जीभ मोठ्याने तुझ्या न्यायपणाविषयी गाईल. हे प्रभू, तू माझे होठ उघड, म्हणजे माझे तोंड तुझी स्तुती गाजवी. प्रभूने आपलं तोंड उघडलं पाहिजे. तू माझं तोंड उघड, म्हणजे माझं तोंड तुझी स्तुती गाजवील. माझं तोंड तुझी स्तुती गाईल. स्तुती गाजवील. स्तुती गाईल, स्तुती गाजवी. आम्हाला सहज आम्ही येतो, बसतो, आराधना करतो, ओरडतो. पण ते ओरडण्या अगोदर कशा प्रकारे बायबलमध्ये प्रार्थना केलेल्या आहेत. तर याजक पवित्र होऊन मंदिरात आले, अशा प्रकारे सामर्थ्य उतरलं का त्यांना उभं राहता येत नव्हतं. तो म्हणतो की दूर कर तुझ्या यज्ञ, तुझ्या अन्नाचा वास पण मी घेणार नाही, तुझे अर्पण मी स्वीकारणार नाही. गाण्याचा गोंगाट तू माझ्यापासून दूर कर. बायबलमध्ये दिलेलं आहे. आज आम्हाला ह्या गोष्टी यासाठी शिकायच्या आहेत की आम्ही जी भक्ती करतो, आराधना करतो, स्तुती करतो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो, आज ती इच्छा आम्ही ठेवली पाहिजे का देवाचं सामर्थ्य उतरलं पाहिजे, देवाचा अभिषेक उतरला पाहिजे. नाहीतर जिथे आहात तिथंच राहू आपण, जिथं आहात तिथंच राहू. एकत्र येण्यामध्ये काहीच अर्थ नाही होणार. आज माझी एकच इच्छा आहे की देवाच्या लोकांनी समजून घ्यावं, आम्ही प्रत्येकाने ते समजून घ्यावं. कारण जर आम्हाला देवाच्या सामर्थ्याचा, अभिषेकाचा, उपस्थितीचा अनुभव आला नाही तर आमचं एकत्र येणं व्यर्थ आहे, टाइमपास होईल. जगातल्या लोकांसारखंच, जगातल्या लोकांमध्ये आमच्यामध्ये काय, ते पण असे एकत्र येतात, वाजवतात, गाणी बिणे गातात, जातात निघून. पण आपलं येणं सहज नाहीये. आपलं येणं व्यर्थ नाही झालं पाहिजे. आपला देव सामर्थ्यवान आहे, मेलेल्यांना उठवणारा, लंगड्यांना पाय देणारा, आंधळ्यांना डोळे देणारा. ते गोष्टी घडल्या पाहिजेत, त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आज आम्हाला ती इच्छा आहे. मला ते असंच वाटत आहे की प्रभू आमच्यामध्ये तो फुटका आत्मा, पश्चातापी हृदय तू तयार कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण तू यज्ञाची आवड धरत नाही, धरली असते तर दिला असता होमार्पण, आणि तुला संतोष होत नाही. पण देवाचं यज्ञ काय आहे? फुटलेला आत्मा आणि पश्चातापी अंतःकरण. हे यज्ञ आहे, हे यज्ञ आहे. म्हणून फक्त
एकच आशा ठेवा, विश्वास ठेवा, तुम्ही स्वतःला असं ठरवा, मला अभिषेक पाहिजे, मला सामर्थ्य पाहिजे, मला देवाची उपस्थिती पाहिजे, मला देवाचा आत्मा पाहिजे. मग मी तुझ्या न्यायपणाविषयी गाईन, माझं मुख तुझी स्तुती करेल. आणि माझं बायबल सांगतं की माझं तोंड उघड म्हणजे तुझी स्तुती मी गाजवील. तो प्रभू आमचं तोंड उघडेल. पण त्याच्या अगोदर तो काय म्हटलाय की यजोबाने मला निर्मळ कर, मला स्वच्छ कर, मला धू, हिमापेक्षा पांढरं कर. आणि बायबलमध्ये काय दिलंय माहितीये तुम्हाला? आपण स्वच्छ व्हावा, आमच्या अपराधांची क्षमा व्हावी. म्हणून येशू ख्रिस्त स्वतः यज्ञाने अर्पण झालंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण आमचा तरी पण जर कठीणपणा, तो आमच्यासाठी यज्ञ अर्पण होऊन सुद्धा आमचा कठीणपणा नाही गेला, तर हे लोक तर किती पश्चाताप करत होते. आणि येशूने आमचा पश्चाताप केलाय, येशूने त्याचं देह अर्पण केलाय, आणि तरी सुद्धा आमच्यामध्ये जर कठीणपणा असल्या तर तो कठीणपणा केवढा. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकांपत्र शेवटचं वचन काढूया, 10वा अध्याय. इब्री लोकांपत्र शेवटचा अध्याय आपण काढूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण पवित्र केलो आहे, पण कठीणपणा दूर झाला पाहिजे. फुटका आत्मा, पश्चातापी अंतःकरण आमचं तयार झालं पाहिजे. आम्ही जगाशी समरूप नाही झालं पाहिजे. बायबलमध्ये दिलंय, विचार करा, अनुवाद 28 अध्यायामध्ये दिलंय. तुम्ही जर वाचला अनुवाद 28, सगळे हे आशीर्वाद तुला येऊन गाठतील, ते आशीर्वाद येऊन तुला गाठतील. त्याच्यानंतर असं दिलेलं आहे की जर तू माझ्या आज्ञा पाळल्या नाही तर काढा वचन अनुवाद 28 का तुला हे श्राप येऊन गाठतील. अनुवाद 28. त्याच्यानंतर 28च्या नंतर कधी आहे? 15च्या नंतर आहे. तुला अशा प्रकारचे श्राप तुला येऊन गाठतील. अनुवाद 28. अनुवाद 28 याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं ना 28 अध्याय, तर आशीर्वाद हे 14 आहेत, 14 वचनापर्यंत. पण श्राप किती आहेत माहितीये का तुम्हाला? श्राप 68 आहेत. खूप श्राप आहेत. बायबलमध्ये दिले की तू जर माझ्या आज्ञा, माझी वाणी जर प्रयत्नपूर्वक ऐकशील तर तुझा देव पृथ्वीपेक्षा तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्रांच्या वरती उंच करून ठेवील. तुझा परमेश्वर, तुझा देव याची वाणी ऐकशील तर आशीर्वाद येऊन तुला गाठतील. नगरात तू आशीर्वादित होशील, शेतात तू आशीर्वादित होशील, पोटचं फळ आशीर्वादित होईल, सगळे आशीर्वाद. पण अनुवाद 28 अध्याय 15च्या नंतर बायबलमध्ये दिलंय की जर तू माझ्या आज्ञा किंवा वचन वाणी ऐकली नाही किंवा तू प्रयत्नपूर्वक जर ऐकलं नाही तर सर्व श्राप येऊन तुला गाठतील. नगरात तू श्रापित होशील, शेतात तू श्रापित होशील, तुझी पाटी, तुझी पीठ मळण्याची कातवड तू श्रापित होईल, पोटचं फळ, भूमीचं फळ, गुरांचं फळ, तुम्ही जेवढे हे 15च्या नंतर जेवढे श्राप आहेत, तू आंधळा होशील, तू असं होशील, तुला कोड लागेल, तुला असं होईल, तुला ही मरी, तुला ते, असे सगळे रोग, बीग सगळे गोष्टी. मला एक बोलायचं आहे, आम्ही ज्यावेळेस येशू ख्रिस्तामध्ये येतो, विश्वास ठेवतो, तो आमच्यासाठी यज्ञ अर्पण झाला की आम्हाला हे श्राप आमच्यावर येऊ नये, होय ना. हे श्राप नियमशास्त्रामध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे, गलतीकारपत्र 3:13 मध्ये की तो आमच्यासाठी श्रापित झाला कारण आम्ही आशीर्वादित व्हावं. मग आम्ही येशूमध्ये आल्यानंतर आम्ही आशीर्वादित होतो. पण आम्ही ज्या लोकांशी नंतर एक झाल्यानंतर ते श्रापित आहेत, आम्ही आशीर्वादित आहेत. आणि त्यांच्याशी एक झालं, जो प्रभूशी झाला तो आणि प्रभू एक आहे. पण जे लोक ऑलरेडी श्रापित आहेत त्यांच्यावर श्राप आहे. आमचे श्राप प्रभूने तोडले. आता आम्हाला अंधारातून बाहेर काढलं, आता आम्हाला नियमशास्त्रातून सुटका दिली. नियमशास्त्र जगातला प्रत्येक 10 आज्ञा प्रत्येकामध्ये आहेत. बघा, आज्ञा प्रत्येक शास्त्रामध्ये आहेत, प्रत्येक शास्त्रामध्ये. मग आम्ही ज्या वेळेस आम्ही सुटका पावलेलो किंवा आम्ही आता स्वतंत्र झालेलो, आम्हाला पापाच्या श्रापातून सोडवलेलं आहे, पण जेव्हा आम्ही त्या लोकांशी एक होतो त्याचे श्राप आम्हाला नाही लागणार, त्याचे श्राप आम्हाला नाही लागणार. कारण बायबल काय सांगतं, जो प्रभूशी जडला तो प्रभूचा झाला. आमचं भागी पण कोणाशी? आमचं भागी पण देवाशी. रोज म्हणा, माझं भागी पण देवाशी आहे, माझं भागी पण देवाशी आहे. प्रेज द लॉर्ड. जो प्रभूशी जोडला तो प्रभू आणि ते एक आहे. म्हणून जे प्रभूचं आहे ते तुमचं आहे, जे प्रभूचं आहे ते आमचं आहे. पण जर तुम्ही दुसऱ्यांशी जोडलं जात आहात, जगाशी समरूप होत आहात, जगाचे श्राप ते तुमचे श्राप होतील. काय होतील?
तुम्हाला आम्हाला ठरवायचं आम्ही कोणाशी जोडलं जायचं, आमचं भागी पण आम्हाला कोणाशी ठेवायचंय. गाण्याचा गोंगाट आपणापासून दूर कर. प्रभू काय म्हणतो, गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर कर. कुठं दिलंय? काढा वचन, आमोस 5 अध्याय, आमोस 5 आणि काढा वचन, आमोस 5 आणि गाण्याचा गोंगाट 22 किंवा 23. आमोस 5:23. हा 5:23. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर, कारण तुझ्या विनांचे वादन मी ऐकणार नाही. विनांचे वादन मी ऐकणार नाही. लक्षपूर्वक ऐका. जर भक्ती करायची असेल, पश्चातापी अंतकरण, फुटलेला आत्मा, पश्चातापी हृदय याने भक्ती करू. प्रभू माझ्या तोंडातून, माझ्या मुखातून, बायबल सांगते या ठिकाणी की रक्तपात माझ्यापासून दूर करते. स्तोत्रसहिता रक्तपाताचा दोष माझ्यापासून दूर कर. कित्येक लोक जगात आहे, तुझं मड गाडलं जाऊ, तुझा नाश हो, तोंडानेच खून करतात की नाही? कित्येक लोक तोंडाने खून करतात, तुला मारूनच टाकीत. आणि तोंडाने बोलणं म्हणजे खून करण्यासारखंच आहे ना. मेल्यामुळे त्याचा नाश हो एकदाचा, तर असं बोलतं सहज. अरे तुम्ही खूनच करताय, करतो की नाही? मग हा दोष आमच्यापासून दूर झालेला आहे, येशूने दूर केलाय, पण आता आमच्यापासून हे दूर करायचं, याच्यासाठी पण पश्चातापी अंतकरण पाहिजे. समजा दुसरी गोष्ट, आमच्या पूर्वजाने कोणाचा खून केला असेल तर बायबल सांगतं तर 3ऱ्या-4थ्या पिढीवरचे श्राप तुझ्यावर येतात, त्याचा दोष आमच्यावर येतो. पण येशू मध्ये आल्यानंतर आमचा तो दोष दूर होतो. म्हणून जगाशी समरूप होऊ नका, जगाशी एक होऊ नका. फुटलेला आत्मा, पश्चातापी अंतकरण हा यज्ञ प्रभूला आवडतो. होमार पाणी प्रभूला संतुष्ट होत नाही. गाण्याचा गोंगाट तो आपणापासून काय कर, दूर कर. प्रार्थना करूया. परमेश्वरा धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो की आज या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला. आम्हाला शिकव प्रभू की आम्ही तुला आत्म्यात खरेपणात भक्ती करणारे लोक कसे झाले पाहिजे. आम्हाला देवा तो फुटलेला आत्मा आणि पश्चातापी अंतकरण तू दे. आमच्या हरेक पापांची क्षमा कर प्रभू. तुझ्या आत्म्यात चालण्यासाठी, आत्म्यात भक्ती करण्यासाठी कृपा पुरव. तुझ्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी कृपा पुरव. या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून देवा तू आई. आमेन.